नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. औचित्याचा भंग हा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे. औचित्याचा भंग काय आहे हे सांगण्यापूर्वी न्यायपालिकेतलं एक सुंदर तत्व आपल्या लक्षात आलं पाहिजे. अनेक वेळा न्यायाधीश नॉट बिफोर मी असा शिक्का मारून किंवा असं लिहून आपल्या समोरची केस दुसऱ्या कोर्टात जावी असं सांगत असतात. म्हणजे या विषयामध्ये माझे काही पर्सनल रिलेशन आहेत, पर्सनल ओपिनियन आहेत आणि त्याचा परिणाम या केसच्या सुनावणीवर निकालावर होऊ शकतो असं जेव्हा न्यायाधीशाला वाटतं तेव्हा ते नॉट बिफोर मी, माझ्यासमोर नको, अन्य कोणासमोर तरी चालवा असं म्हणून मोकळे होतात. आता या नॉट बिफोर मी मुळेच न्यायालयावरचा विश्वास लोकांचा अधिक वाढत जातो की कुठेतरी काहीतरी मनात येण्याची शक्यता आहे म्हणून ते न्यायालयाने नाकारलंय, दुसरीकडे जात आहे, म्हणजे यात 100% न्याय मिळेल याची खात्री असते. न्याय जितका कागदावरती असावा, जितका कायद्याने असावा, तितका तो दर्शनी देखील असावा असं अपेक्षित आहे. म्हणजे न्याय मिळालाय असं ज्यांना मिळालाय, ज्यांना निर्णय मिळालाय किंवा न्याय मिळालाय अशा दोघांनाही या प्रकरणात न्याय झालाय असं वाटलं पाहिजे. असंच कृत्य आपल्या सन्माननीय न्यायालयाचं असतं. म्हणूनच न्याय दर्शनी असावा असं म्हणतोय. अगदी न्यायाधीशांनी औचित्याचाही भंग करू नये अशी साधी सरळ अपेक्षा. नुकताच नवी दिल्लीमध्ये इंडियन एक्सप्रेस समूहाचा 16वा रामनाथ गोयंका एक्सलन्स अवॉर्ड सोहळा पार पडला. अर्थात या सोहळ्याला सगळ्या लोकांचं प्रायोजकत्व देखील होतं. म्हणजे एखादा वृत्तपत्र समूह, एखादा माध्यम समूह असा मोठा अवॉर्ड फंक्शन घेणार असेल तर त्यासाठी प्रायोजक देखील असतात. वेगवेगळ्या कमर्शियल कंपन्यांनी, अगदी कॉर्पोरेट कंपन्यांनी याला आपलं प्रायोजकत्व दिलेलं होतं. हे लांबलचक यादी प्रायोजकांची त्या कार्यक्रमासाठीची आहे. म्हणजे एक्सलन्स अवॉर्डचा प्रोफेशनल वापर, त्याला बिझनेससाठी वापर, ज्याला सरळ सरळ पैसे मिळवण्यासाठीचा वापर झाला आहे, अशा कार्यक्रमाला भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड हजर होते. माननीय सरन्यायाधीशांची या कार्यक्रमातली उपस्थिती मला औचित्याचा भंग यासाठी वाटतेय की त्या एकूणच कार्यक्रमाचं स्वरूप आणि इंडियन एक्सप्रेस समूहाचे संबंध बघता सरन्यायाधीशांनी हा कार्यक्रम टाळायला हवा होता असं आमच्यासारख्या पामराला वाटतं. अर्थात चंद्रचूड यांना याबाबतचं एक पत्र देखील एका संपादकांनी पाठवलेलं होतं. स्प्राउट या ऑनलाईन दैनिकाचे एक संपादक आहेत, त्यांनी पाठवलेलं होतं आणि सांगितलं होतं की आपण औचित्याचा भंग करू नये असं मला वाटतं, कारण आपली उपस्थिती हा वेगळाच संदेश देणारी आहे. इंडियन एक्सप्रेस समूह एक जबाबदार मोठा समूह आहे. म्हणजे अगदी त्याचं देशभरामध्ये चांगलं नाव आहे. CGI यांच्या विषयी सुद्धा देशभरामध्ये आदर आहे. ते राज्याचे मुख्य न्यायाधीश आहेत, देशाचे मुख्य न्यायाधीश आहेत, माफ करा, सरन्यायाधीश आहेत ते देशाचे. तर या दोन्हींच्या कार्यक्रमाला हजर राहण्यात फारशी काही गैर नाही, पण त्यात CGI या पदावरून त्याच्या औचित्याचा भंग होतो हे लक्षात घेतलं पाहिजे. आता त्या स्प्राउट दैनिकाच्या संपादकांनी, उन्मेष गुजराती त्यांचं नाव आहे, त्यांनी जे पत्र पाठवलंय त्या पत्रामध्ये अनेक गोष्टी त्यांनी नमूद करून दिलेल्या आहेत आणि आम्हालाही त्या वाटतात की बाबा त्या पत्राचा विचार सरन्यायाधीशांनी करायला हवा होता. म्हणजे जे सरन्यायाधीश देशामध्ये वेगवेगळी विचारधारा चालली पाहिजे याचा आग्रह धरतात. म्हणजे एखाद्या विवाहित कुटुंबाला, विवाहित जोडप्याला किंवा त्याच्या पत्नीला अन्य पुरुषाशी संबंध ठेवण्याचा अधिकार आहे असं सरन्यायाधीशांना वाटतं, किंवा एखाद्या समलिंगी व्यक्तीला देशाचं न्यायाधीश नियुक्त करण्यात काहीच अडचण नाही असं सरन्यायाधीशांना वाटतं. इतक्या उदारमतवादी सरन्यायाधीशांनी या बाबीचा विचार करायला हवा होता. त्याची कारणं काय काय जरा नीट तपासून बघूया आपण. तुमच्या माहितीसाठी इंडियन एक्सप्रेस समूहावर एक खटला चालू असताना पुणे कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यांना एलो जर्नलिझमचा शिक्का त्यांना म्हटलेला आहे की एलो जर्नलिझम चालू आहे का. म्हणजे हा एक मुद्दा, म्हणजे न्यायालयाच्या एका भागाने त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. इंडियन एक्सप्रेस समूहाच्याच एका मराठी दैनिकाच्या संपादकाविरुद्ध प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे ताशेरे आहेत, निकाल आहेत, त्यांना सुनावलेलं आहे, नोटीस आहेत. म्हणजे लोकसत्ताविषयी मी बोलतोय. गिरीश कुबेरांच्या अनेक लेखासंबंधी, त्यातल्या माहिती संबंधी गिरीश कुबेरांच्या विषयी
प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचं पत्र आहे, निकाल आहे. म्हणजे इंडियन एक्सप्रेस समूहाच्या बाबत प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया त्याच्यामध्ये निर्णय देत आहे, त्याच्यात पुणे कोर्ट निर्णय देत आहे. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की इंडियन एक्सप्रेस समूहाचे वकील म्हणून मुंबईत जे वकील काम करतात, ते अभिनव चंद्रचूड आहेत. म्हणजे अनेक केसेसमध्ये अभिनव चंद्रचूड इंडियन एक्सप्रेस समूहाचं वकीलपत्र घेऊन काम करत असतात. आणि अभिनव चंद्रचूड हे मुलगा आहेत देशाचे माननीय सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे. मग जर मुलगा एखाद्या संस्थेसाठी वकील म्हणून काम करत असेल, त्या संस्थेच्या समारोहामध्ये सरन्यायाधीश उपस्थित राहत असतील, तर त्याचा एक वेगळा मेसेज जातो. खरं तर मी त्या नॉट बिफोर मी तत्वाचा मुद्दाम उल्लेख केला होता. म्हणजे मुलगा वकील असला म्हणून काय झालं, प्रत्यक्ष आरोपी म्हणून जरी मुलगा उपस्थित राहिला तरी न्यायावर परिणाम होऊ नये याची काळजी न्यायाधीश घेत असतात, याची काळजी कोर्ट घेत असतं. आणि याबाबतच जस्टिस चंद्रचूड यांनी इथे औचित्याचा भंग होऊ द्यायला नको होता. आणखी एक सांगतो तुम्हाला मी, म्हणजे का असं नको व्हायला हवं होतं. म्हणजे इंडियन एक्सप्रेस समूहाच्या बाबतच मी असं का बोलतोय, मला त्या एक्सप्रेस समूहाच्या गुणवत्तेविषयी, त्यांच्या वर्तमानपत्राविषयी, त्यांच्या एकूण माध्यम समूहाविषयी कोणताही आक्षेप घ्यायचा नाहीये. उलट त्या वृत्तपत्र समूहाच्या यशाबाबत, त्यांच्या सगळ्या एकूण प्रोडक्ट बाबत माझ्याही मनात नितांत आदर आहे. पण काही गोष्टी अशा असतात ना की ज्याची चर्चा होऊ लागते. जसं त्या स्प्राउटच्या गुजरातीनी याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. चर्चा अशी आहे की नरिमन पॉइंटमध्ये एक एक्सप्रेस टॉवर आहे, इंडियन एक्सप्रेसचं टॉवर आहे. आणि हे टॉवर महाराष्ट्र राज्याच्या सरकारने दिलेल्या भूखंडावर उभा आहे. भाडे तत्वावर दिलेला हा भूखंड आहे. आता याची विक्री केल्याचा आरोप आहे आणि यामध्ये राज्य सरकारचा महसूल बुडाला आहे असा आरोप आहे. म्हणजे हा देखील मुद्दा चर्चेत आहे. म्हणजे बघा, एकतर राज्य सरकारच्या भूखंडावरच्या काही मालमत्तेची विक्री केल्याच्या चर्चा आहे, त्यामुळे राज्य सरकारचा महसूल बुडालाय, त्याबाबतची कारवाई चालू आहे. पुणे जिल्हा कोर्टाने यांच्याबाबत निर्णय नाही, ताशेरे ओढलेले आहेत. अभिनव चंद्रचूड हे वकील म्हणून काम करतायत. यांच्याच एका मराठी दैनिकावरती प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ताशेरे ओढत आहे. अशा वेळी देशाच्या सरन्यायाधीशांनी तिथे उपस्थित राहून त्यांना कौतुक करणं हे एक वेगळा मेसेज जाऊ शकतं. म्हणजे इंडियन एक्सप्रेसचं कौतुक करू नये असं अजिबात नाही, पण देशाच्या न्यायव्यवस्थेला जेव्हा सर्वोच्च न्यायाधीश इथे उपस्थित राहतात तेव्हा एक वेगळा मेसेज जाण्याची शक्यता असते. आणि हाच मेसेज जाऊ नये यासाठी औचित्याचा भाग म्हणून देशाच्या सरन्यायाधीशांनी या कार्यक्रमाला हजर राहणं एवढंसं आवश्यक नव्हतं, जे त्यांनी केलं आहे. म्हणूनच आम्हाला या औचित्यभंगाकडे माननीय सरन्यायाधीशांचं लक्ष वेधायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.